नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सौ सीताबाई भीमसेन भवर यांनी गेल्या 8 वर्षांपूर्वी गट नंबर 57 मध्ये 2 एकर शेती घेतली होती. तेव्हापासून आजपर्यंत शेतात येण्या जाण्यासाठी कुठलाच पर्यायी मार्ग नसून कोणाच्या तरी बांधावरून शेतातील पिकांना टाकण्यासाठी खते ही अंगाखांद्यावर कसरत करून न्यावी लागते. बैलगाडी जाण्यासाठी रस्ता नसल्यानं गेल्या 8 वर्षांपासून आमच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यानं मेहरबान साहेब कोणत्याही परिस्थितीत आम्हाला 57 गट नंबरमध्ये बैलगाडी जाईल एवढाच रस्ता तुमच्या स्तरावर रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी सौ सीताबाई भीमसेन भवर यांनी शेवगावचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. नमस्कार. लहू भीमराव भवर, सुकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आज आम्ही शेवगाव तहसील कार्यालय येथे आलो असता आमच्या गावातील माननीय सौ सीताबाई भीमसेन भवर यांचं जो 57 गट नंबरमध्ये जी 2 एकर जमीन आहे, या क्षेत्रासाठी गेली 7 ते 8 वर्षापासून ते शेती करायला दुसऱ्याच्या बांधावरून जाई करत असत. शेतीला जे काय लागणारे अवजार आहेत ते खांद्यावर वाहून नेऊन शेती कसवत असत. त्यानंतर झालेलं जे काय उत्पन्न आहे ते बी खांद्यावर घेऊन यायची वारी येत असं. खरोखर शासनाचा रोज वेगवेगळ्या प्रकारे GR निघतात. पानंद रस्ते असन, शिवरस्ते असन, शासन इतकं सतर्क आहे की शासनाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या मिटवण्यासाठी प्रशासन वारंवार वरून मंत्रिमंडळ विनंती करत आहे आणि नवनवीन GR काढत आहे. तर खरोखर ह्या माध्यमातून आज आकाश दाढदे साहेब तहसीलदार शेवगाव यांच्याशी चर्चा केली व साहेबांना एक अर्ज दिलेला आहे आणि मला विनंती आहे की साहेब निश्चितच जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे, जो शेतीला रस्ता नाही आहे, तो शेतकऱ्यासाठी रस्ता खुला करून देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाजी भीमसेन भवर, जे माझ्या आईच्या नावे जी जमीन आहे 57 गट नंबरमध्ये, त्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्ही जे शेतीजवळ लागणारे अवजारे, खत पाणी बी भरण न्यायचं आहे ते आम्हाला लोकांच्या बांधावरून न्यावं लागते. जे शेतीत उत्पन्न होईल ते घराकडे नेण्यासाठी आम्हाला लोकांच्या बांधावरून जावं लागते. त्यासाठी आम्ही जे आता रितसरपणे तहसीलदार साहेबांकडे अर्ज केलेला आहे, त्या तहसीलदार साहेबांनी तो अर्ज पडताळणी करून आम्हाला तात्काळ रस्त्याचं नियोजन करून आम्हाला रस्ता द्यावा. मी भीमसेन शेषराव भवर, गट नंबर 57 ही माझ्या मंडळीच्या नावे जमीन आहे. ती क्षेत्रात मला गेले 8 वर्षापासून मला शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता बिलकुल कसलाच रस्ता नाही. पूर्ण शेती करताना डोक्यावर करावं लागते ये जा करण्यासाठी. तरी मला शासनाने लवकरात लवकर मला रस्ता द्यावा. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.